मुंबईमध्ये महापौर आणि उपमहापौर नालेसफाईची पाहणी आता करणार आहेत। मात्र दोघांच्या वेगवेगळ्या दौऱ्यांमुळे चर्चा रंगू लागलेल्या आहेत। शिवसेनेचे उपमहापौर पाहणी दौरा आज करणार आहेत, तर उद्या भाजपकडून पाहणी दौरा होणार आहे। महापौर हा पाहणी दौरा करतील। महापौर रितू तावडे यांनी संजय घाडी, उपमहापौर संजय घाडींना एकाही नालेसफाई दौऱ्यामध्ये सोबत न नेल्यामुळे शिवसेनेनं वेगळ्या दौऱ्याचं हे आयोजन केलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे यामध्ये विसंवाद आहे का, अशा प्रकारे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। मुंबईमध्ये पावसाळापूर्व नालेसफाईचा हा पाहणीचा कार्यक्रम आहे आणि रितू तावडे महापौर मुंबईच्या एक वेगळा पाहणी दौरा करणार आहेत, तर उपमहापौर संजय घाडी वेगळा पाहणी दौरा करणार आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, आत्ताच आपण पाहिलं महापौर उपमहापौरांचा वेगवेगळा दौरा असणार आहेत, एकत्रित दौरा नसणार आहे पाहणीचा। हा काय नेमकं यामागे काही राजकारण आहे का, काय नेमकी चर्चा सुरू आहे? अनुपमा, सध्या महापालिकेत शिवसेना आणि भाजप दोन्ही एकत्रित सत्तेत आहे आणि युतीत आहे। त्यामुळे पुढील काही वर्ष म्हणजे जोपर्यंत आता दोन्ही पक्ष एकत्रित महापालिकेत आहे तोपर्यंत आपल्याला वेगवेगळ्या विषयावरून दोन्ही पक्षाचे वेगवेगळे मत, श्रेयवादावरून लढाई, नाराजी नाट्य आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याची सुरुवात आतापासून झालेली आहे। खरं तर नालेसफाईला महापौर रितू तावडे यांनी मागील 2 ते 3 दिवसांपासून सुरुवात केलेली आहे। चेंबूरपासून अनेक महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन त्यांनी नालेसफाई केलेली आहे। महापालिकेचे मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि ठिकठिकाणी साफसफाईचे कर्मचारी आहेत ते आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांचा तो दौरा गाजला सुद्धा। मात्र एकाही दौऱ्यात उपमहापौर संजय घाडी हे आपल्याला पाहायला मिळाले नाही आणि त्यांना सोबत न घेतल्यामुळे आता शिवसेनेकडून सुद्धा मुंबईमध्ये नालेसफाई करायला आजपासून सुरुवात केलेली आहे। त्यामुळे महापौर यांचा वेगळा दौरा आणि उपमहापौर यांचा वेगळा दौरा हा आयोजित करण्यात आल्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना अर्थात सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये भाजप कशा पद्धतीनं नालेसफाईसाठी सक्रिय झालेली आहे, आता शिवसेना सुद्धा नालेसफाईसाठी किती सक्रिय आहे आणि ठिकठिकाणी जाऊन महापौर संजय घाडी आणि शिवसेनेच्या वतीनं कशा पद्धतीने पाहणी केली जाते, आढावा घेतला जातोय, हे दाखवण्याचा कुठेतरी एक प्रयत्न जो आहे तो केला जातोय। जसं मी म्हणाले की 3 दिवसांपासून रितू तावडे यांनी नालेसफाईच्या आढावा आणि पाहणीला सुरुवात केलेली आहे। फक्त रितू तावडेच नाही तर मुंबईतील भाजपचे मुंबई अध्यक्ष, सोबतच मुंबईतील आमदार आणि खासदार आणि मुंबईतील महत्त्वाचे प्रतिनिधी नालेसफाईची पाहणी करणार आहे रितू तावडे यांच्यासोबत। त्यामुळे एक भाजपचे नेते हे किती ॲक्टिव्ह आहे हे आपल्याला उद्यापासून दिसेल। तर आज मुंबईमध्ये संजय घाडी यांच्यासोबत त्यांची टीम कुर्ला आणि इतर भागांमध्ये नालेसफाई करणार आहे, नालेसफाईची पाहणी करणार आहे। त्यामुळे अर्थात दोन्ही महापौर आणि उपमहापौर यांच्यामध्ये या विषयावरून किती दुरावा आहे आणि दोन्ही आम्ही किती सक्रिय आहोत। अगदी खरं तर सीमा, राजकारण काही असू देत, राजकारण काही जरी असलं तरी मुंबईची तुंबई पावसाळ्यामध्ये होऊ नये हीच खरं तर मुंबईकर अपेक्षा करतील। त्यामुळे कितीही दौरे केले तरीही तुंबई होऊ नये एवढी अपेक्षा आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।